tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मार्क वरती दाखवत असताना राहुल वराडकरला आपण पाहतोय। पहिला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय। राहुल वराडकर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून नेहमीच आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना या खेळाडूला आपण पाहिलंय। तो राहुल वराडकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। चांगल्या चेंडू इन स्विंग यॉर्कर पाहायला मिळाला, पडल्यानंतर आतमध्ये आला। फलंदाज तुषारसाठी एक सरप्राईज पॅकेज होता देण्यात आलंय। पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने एक चेंडू आतमध्ये आणला, दुसरा चेंडू बाहेर काढला। या नाना रुपेची गोलंदाजी ही नेहमीच पाहायला मिळाली। क्रिकेटची नियपर्यंत जाणणं आणि ती गिरवण्यासाठी कटिबद्ध राहणं हे राहुल वराडकरच्या डाव्या हाताचा हातखंड आहे। या स्पर्धेने ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण सुरुवातीच्या कालखंडापासून खोला टाकलेला बॉल चिपकेला ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो, एक चांगला झेल इथे टिपण्यात आलाय। खेळाडू होईल तो चौथा बाद। रोहन साळुंखेने एक चांगला झेल टिपलाय। महत्वाची बाब या पावलेच्या षटकामध्ये ही आहे ना की इथे जर का विकेट गमावला की जिथे धावा बडवल्या त्या डबल होतात, जर विकेट गमावला तर त्या डबल होणार नाहीत। ही एक महत्वाची बाब राहील। त्यामुळे पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल। राहुल यावेळेला उसळी घेणारा चेंडू, बॅटची आतली कडा, यष्टिरक्षकाचा वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा जो मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय। संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी राहुल वराडकरच्या माध्यमातून पाहायला मिळाले। स्पोर्ट्स पुढचा बॉल राहुल यावेळेचा चेंडू वेगवान शरीर भेदक मारा पाहायला मिळाला। काही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारे, काही चेंडू आतमध्ये येणारे, काही चेंडू शरीर भेदक मारा, अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल वराडकरच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक जाव आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये। पुढचा बॉल घेऊन राहुल ओव्हर द विकेटने वेगवान चेंडू पंचाकडे अपील करण्यात येते। कॉट बिहाइंडची अपील इथे उचलून धरली आहे, आणखीन एक खेळ होईल तो बाद। सुमित डेकळे असेल, बंड्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला। हा चेंडू थेट यष्टांचा वेध फर्निचर केलं, डिस्ट्रॉय खेळाडू होईल बाद। सातवा खेळाडू बाद झालाय। नजरअटी दुर्घटना घटी, खेळाडू क्रमांक 7वा पार्टनरशिप झाली नाही। आघाडीचा बॅटर राहुल चांदोलकर अगदी पहिल्या बॉल वरती बाद झाल्यानंतर ही पडझड चालूच राहिली। का मागोमाग एक धक्के देत गेले, गोलंदाजांनी कोणती संधी दिली नाही प्रतिस्पर्धी संघाला। पुढचा बॉल शेवटचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, तो देखील येतो निर्धाव स्वरूपाचा। मॅच इथे जिंकली विक्रोलिया टीमने एका मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकला। या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नदी मार्क वरती दाखवलं होतोय मनन ऑन स्ट्राइक। पुढचा बॉल बॅकफुटला आलेत, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, बॅटच्या टोला चेंडू लागला, यष्टिरक्षकाचा वेध, खेळाडू क्रमांक बाद होईल इथे तिसरा। मनन झटाकिया तंबूच्या आचऱ्याला। पहा एक बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मध्यभागी जो एक ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या पाठीमागे एकही प्लेअर नसणार आहे, परंतु त्यातल्या 70 स्पोर्टच्या माध्यमातून की जिथे हा चेंडू वेगवान यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळत आहे। सद्य परिस्थितीमध्ये प्रत्येक आयोजक काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो, त्यापैकी इथे तुम्ही आकडारा डॉट बॉलने सुरुवात झाली आहे। श्रीनिवास अगेन वेगवान चेंडू, इथे मात्र अगदी यस्टांच्या मधोमध होता परंतु पिचिंग इन लाईन नव्हता। हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपामधून
एक रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवशीचा खेळ तुम्ही पाहिलात. पुढचा बॉल खोला टाकला, पंचाकडे अपील करण्यात आली. बोट आकाशाकडे, पिंटू यशपाल परचा होतो इथे बाद. चौथा खेळाडू लेग बिफोर स्वरूपामध्ये इथे बाद होत असताना दहीसर बॉईज दहीसर संघाच्या अडचणी वाढत चालल्यात, कारण चौथा खेळाडू इथे बाद झालाय. धावफलकावरती धावा टक्केवारी केवळ 25. वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टॉस करण्यात येईल. शार्बिनसाठी हा बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला, परंतु लोअर फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू येतो. तो निर्धाव स्वरूपाचा पावलेच्या या षटकामध्ये रन्स आल्यात केवळ आणि केवळ. जिथे 4 आणि विकेट मिळवल्यात त्या राहुल वराडकरने 2. या गोलंदाजीची खासियत राहिली आहे. अनेक वर्ष डबल बॉल क्रिकेटमध्ये कमी उंचीच्या या गोलंदाजाने जास्तीचे चेंडू खोलवर टप्प्याच्या हातात असताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू खाली राहिलाय. सरप्राईज पॅकेज आहे या गोष्टीचा, कारण आपण पाहिलं ना तर या खेळपट्टीवरती पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर होता. इथे वेगाने रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु शशिकांत कदम त्या ठिकाणी उपस्थित असल्या कारणास्तव रन प्राप्त होणार नाहीये. नेहमीच या शशी कदमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उजव्या बाहेर वाईड यॉर्कर जो मात्र पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. लगातारचे चेंडू ही निर्धाव स्वरूपाचे येत असताना आपण पाहतोय. आपल्या खांद्यावरती धुरा घेतली आहे, त्याच्या गोलंदाजीतील धार तो संघाचा कर्णधार चांगली गोलंदाजी करतोय. जरूर मैदानाच्या आतमध्ये घडते तरी काय, मंगेशच्या हातामधून अगदी दिवसा ढवळ्या धावांची होती चोरी. रन्स प्राप्त करण्यात आली होती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सर्कल जाऊन पोहोचते. राहुल सज्ज होत असताना या मॅच मध्ये रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. हा चेंडू देखील थेट या स्टँडचा वेट, अगदी सटीक यॉर्कर पाहायला मिळालाय. फलंदाज होतोय बाद. राहुल वराडकरने शेवटच्या बॉलवरती आणखी एक विकेट मिळवली. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 30 धावसंख्येचं एक मापक लक्ष इथे पाहायला मिळालं. गोलंदाजांचा राहिला बोलबाला. या सत्रामध्ये रन्स आलेल्या नाहीत आणि म्हणून की काय एक छोटे खाणे लक्ष इथे उभं करण्यात आलंय. चुकतेने गोलंदाजी करत असताना राहुल वराडकरने शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या केवळ 3 विकेट मिळवली. ती महत्त्वपूर्ण आहे.